कबीरकडून रुद्रविषयी कोणताही मेसेज न आल्यामुळे सगळेजण आपले प्रश्न घेऊन प्रियांकाकडे धावले. तेथे प्रियांकाने सकाळपासून आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी, रुद्रद चापट बसणे, मिरची खाणे या सगळ्या कहाण्या सांगून टाकल्या. हे ऐकताच सगळे एका क्षणासाठी थक्क झाले. चारी बाजूंनी शांतता पसरली. हे विचार करत की गौरीने रुद्रला चापट मारली आणि गौरीला मनवण्यासाठी रुद्रने 1 प्लेट मिरच्या खाल्ल्या. तेवढ्यात अनन्या बोलली, म्हणजे भाऊसाठी अजून पुढे खूप अडचणी येणार आहेत. हे ऐकताच प्रियांका फक्त एवढाच म्हणाली, बहुतेक हो. तर दुसऱ्या बाजूला एका मुलाने दार ठोठावल्यावर कबीरने दार उघडलं. सामोरं त्या छोट्या मुलाच्या हातात दुधाचा ग्लास पाहून कबीर चकित झाला. बाळा, हे दूध कोणासाठी? तेवढ्यात तो मुलगा आत येत म्हणाला, रुद्रभैयासाठी. हे ऐकून रुद्रने त्या मुलाकडे पाहिलं. तर कबीरही पुन्हा थक्क होऊन विचारतो, रुद्रभाऊसाठी दूध? पण का? ते रुद्रभैया आमच्या इथली भाजी खूप तिखट लागली ना, म्हणून गौरी दिदींनी पाठवलं आहे. हे प्यायलं की रुद्रभैयांना आराम मिळेल. हे ऐकताच रुद्रने कबीरकडे पाहिलं आणि मग त्या मुलाच्या हातातला ग्लास घेतला आणि कबीरला हे कळताच आतूनच हसत मनात म्हणाला, काय बात आहे, जखम स्वतःच दिली आणि मलमही स्वतःच लावत आहेत. खूप इंटरेस्टिंग. तो मुलगा पुढे सरकत रुद्रला ग्लास देत म्हणाला, गौरी दिदींनी सांगितलं आहे की हे लगेच प्या. रुद्रने ग्लास घेतला आणि दूध प्यायला लागला. तेवढ्यात कबीरने चुपचाप रुद्रचं दूध पीत असतानाचा फोटो क्लिक करून ग्रुपमध्ये टाकला आणि लिहिलं, चापटसोबत मलम, फ्री फ्री फ्री. तो छोटा मुलगा रुद्रला दूध पिता पाहून म्हणाला, रुद्रभैया, तुम्ही तर लहान मुलांपेक्षा पण जास्त विचित्र आहात. तीच भाजीरोटी आम्ही पण खाल्ली, पण आम्हाला तर अजिबात तिखट वाटलं नाही. थोडं थांबून तो पुन्हा म्हणाला, जी मावशी आमच्यासाठी जेवण बनवतात ना, त्यांना बोला की तुम्हाला पुढे फक्त दूधरोटी द्यावी. हे ऐकताच रुद्र फक्त त्याच्याकडे रागाने पाहू लागला. कबीर हे ऐकताच मोठ्याने हसू लागला आणि रुद्र त्याच्याकडे रागाने पाहतोय हे पाहून त्या मुलाने रुद्रच्या हातातून ग्लास काढून घेतला आणि धावत रूम बाहेर गेला. कबीर मात्र अजूनही हसतच होता. तो मुलगा जसा बाहेर गेला तशी गौरी, जी दारबाहेर उभी राहून आत्तापर्यंत सगळं ऐकत होती, त्याच्या हातून ग्लास घेतला आणि त्याला एक चॉकलेट देत म्हणाली, थँक्यू छोटू, हे काम केल्याबद्दल. अरे दीदी, तुमच्यासाठी तर काहीही करीन, पण पुढच्या वेळी त्या डेव्हिल भैयाकडे जायचं असेल ना, तर मोठं चॉकलेट घेईन. त्यांचं काम थोडं रिस्की असतं ना. हे ऐकताच गौरी हसली आणि म्हणाली, ठीक आहे, आता चला इथून. असं म्हणून गौरी हसत त्या मुलासोबत निघून गेली. आतल्या बाजूला रुद्रही स्मितहास्य करत बेडवर पडला आणि विचार करू लागला, गौरी, वरून कितीही राग दाखव, पण तुझ्या मनात माझ्यासाठी अजूनही प्रेम आहे आणि मी माझं प्रेम परत मिळवूनच राहीन. त्यासाठी तू मला कोणतीही शिक्षा देशील ती मला मान्य आहे. रुद्रला असं हसताना पाहून कबीरलाही आतून एक समाधान वाटलं. त्यालाही आता थोडी आशा होती की कदाचित गौरी माफ करेल. काल दुपारपासून सतत प्रवास केल्यामुळे सगळे खूप थकले होते, म्हणून बेडवर पडताच सगळे झोपले. त्यांची झोप आश्रमात वाजणाऱ्या एका घंटेमुळे उडाली. ती घंटा म्हणजे दुपार झाल्याचा आणि जेवणाचा संकेत होता. ही घंटा ऐकताच सगळे मुलं जेवायला पळाली. प्रियांकाही गौरीसोबत जेवायला गेली, पण रुद्र आणि कबीर दिसले नाहीत, म्हणून पवार काकांनी एका मुलाला त्यांना बोलावून आणायला सांगितलं. तो मुलगा जायला निघाला होता. तेवढ्यात प्रियांकाने थांबवत सांगितलं, काका, माझी कबीरशी बोलणी झाली आहे. ते दोघे झोपले आहेत, त्यांना भूक नाहीये. हे ऐकताच पवार काका हसले आणि म्हणाले, त्यांना इतका भारी नाश्ता करण्याची सवय नाही ना, म्हणून त्यांना भूक लागली नसेल. हरकत नाही, तुम्ही चला, जेवून घ्या. पण गौरीच्या मनात सतत विचार येत होता की रुद्रची तब्येत बरी आहे का? कुठली दुसरी कारणं तर नाहीत ना, ज्यामुळे तो जेवायला आला नाही? असं विचार करतच तिने आपलं जेवण आटोपलं. संध्याकाळी तिने पाहिलं की कबीर आणि प्रियांका अंगणात बसून गप्पा मारत होते. ते पाहून काहीतरी विचार करत ती रुद्रला शोधू लागली. अजूनही झोपलाय? त्याची तब्येत तर बरी आहे ना? असं विचारत ती त्याच्या रूमपाशी गेली, तर रूम बाहेरून बंद दिसली. हे पाहून ती दचकल्यागत झाली. रुद्र कुठे गेला? घाबरतच ती चारही बाजूंनी शोधू लागली, पण आश्रमाच्या कोपऱ्यात शोधूनही रुद्रचा काही पत्ता लागला नाही. संध्याकाळच्या वेळी गौरीला आश्रमात रुद्र दिसला नाही, म्हणून ती थोडी चिंतेत पडली की अचानक रुद्र कुठे गायब झाला असेल. ती विचार करत होती, इतक्यात तिने पाहिलं की पवार काकांसोबत रुद्र काही सामान हातात घेऊन आत येतोय. आत येताच पवार काकांनी सगळ्या मुलांना बोलावून सांगितलं, आज रुद्रभैयाने सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलंय. हे ऐकताच सगळी मुलं आनंदाने ओरडत रुद्रकडे धावत गेली. रुद्रने सगळ्यांना आईस्क्रीम दिल्यानंतर
एक आईस्क्रीमचा बॉक्स घेऊन तो गौरीकडे गेला, जी थोड्याच अंतरावर उभी होती. गौरीच्या जवळ जात तो बॉक्स तिच्या दिशेने पुढे करत म्हणाला, "हे तुझ्यासाठी. आणि थँक्स, सकाळच्या दुधासाठी." हे ऐकताच गौरीने आधी एक नजर त्या आईस्क्रीमच्या बॉक्सकडे टाकली. मग एक खोल श्वास घेत रुद्रकडे पाहत म्हणाली, "सॉरी मिस्टर रुद्र, मी अवेळी आईस्क्रीम खाऊन माझी तब्येत बिघडवू शकत नाही, जशी मी एकदा एका बिनधास्त आणि उद्धट माणसावर प्रेम करून माझा अपमान करून घेतलाय." असं म्हणतच गौरी तिथून पुढे निघून गेली. पण काही क्षण थांबून ती परत वळली आणि रुद्रकडे बघत म्हणाली, "ते दूध मी फक्त माणुसकीपोटी पाठवलं होतं. त्यातून काही चुकीचा अर्थ काढू नका आणि जितका लवकर शक्य आहे इथून निघून जा. तुमच्यासाठी तेच चांगलं असेल." हे सगळं बोलून गौरी निघून गेली आणि रुद्र फक्त तिला जाताना बघत राहिला. जेव्हा गौरी त्याच्या नजरेतून अदृश्य झाली, तेव्हा त्याने हातातल्या आईस्क्रीमच्या बॉक्सकडे पाहत हळूच म्हटलं, "कसा जाऊ गौरी? तुझ्याशिवाय आणि तुझी माफी न घेता मी इथून परतणार नाही." दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी बसले होते. रुद्रची नजर फक्त गौरीवरच खिळलेली होती, पण गौरी मात्र त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करत होती. इतक्यात पवार काका आपल्यासोबत एका मुलाला घेऊन आले आणि म्हणाले, "अगं गौरी बेटा, बघ तुला भेटायला कोण आलंय." हे ऐकताच गौरीसोबत रुद्र आणि कबीरनेही त्या मुलाकडे पाहिलं. गौरीने पाहताच आनंदाने स्मितहास्य करत त्या मुलाकडे जात म्हणाली, "अरे हर्ष, तुम्ही? आज भेटायला वेळ मिळाला तुम्हाला. तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेला होता की अजून एक गौरी आहे." तेवढ्यात हर्ष हसत तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, "आधी भेट तर घेऊ दे, आल्या आल्याच तक्रारी सुरू केल्या. मला वाटलं होतं मुंबई लंडन फिरून तू नक्कीच बदलली असशील, पण अजूनही तशीच आहेस." हे बघून कबीर आणि प्रियांकाने लगेच रुद्रकडे पाहिलं, त्याचा रिॲक्शन काय आहे हे बघण्यासाठी. पण दोघे आश्चर्यचकित झाले, कारण रुद्र अगदी शांत, फक्त नॉर्मलपणे त्यांच्याकडे बघत होता. पवार काकांनी हर्षला सांगितलं, "अरे बेटा, चला आधी नाश्ता करून घ्या, गप्पा तर होतच राहतील." आणि हर्षला घेऊन ते रुद्र आणि कबीरकडे आले आणि पुन्हा म्हणाले, "हर्ष बेटा, हे आहेत रुद्र, कबीर आणि प्रियांका. गौरी मुंबई त्यांच्यासोबतच राहायची. आणि रुद्र बेटा, हा हर्ष आहे, गौरीचा लहानपणापासूनचा शेजारी आणि शाळामित्र. आता एका चांगल्या कंपनीत नोकरी करतोय. आज बऱ्याच दिवसांनी आपल्या शहरात परत आलाय." हे ऐकताच हर्षने हसत रुद्र आणि कबीरकडे हात पुढे केला. दोघांनीही स्मितहास्य करत हात पुढे केला. ओळख झाल्यानंतर सगळे एकत्र बसून नाश्ता करू लागले. तेव्हा हर्षने पवार काकांना विचारलं, "काका, मी गौरीला बाहेर घेऊन जाऊ शकतो का?" हे ऐकून काकांनी हसतच होकार दिला. "अरे बेटा, यात विचारायची काय गरज आहे? आणि हे मला न विचारता गौरीला विचारायला हवं. आता ती लहान बाळ नाही, स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते." हे ऐकताच कबीरच्या गळ्यात अचानक काहीतरी अडकल्यासारखं झालं. तो जोरजोराने खोकू लागला. तेवढ्यात शेजारी बसलेल्या प्रियांकाने त्याला पाण्याचा ग्लास देत म्हणाली, "कबीर, शांतपणे खा. तुझं लक्ष कुठे आहे?" कबीरने रुद्रकडे पाहिलं. तो मात्र अगदी नॉर्मल वागत आणि शांतपणे नाश्ता संपवत होता. नाश्ता झाल्यानंतर गौरीने प्रियांकाला बाहेर येण्यासाठी विचारलं, पण प्रियांकाने हसत नकार दिला आणि म्हणाली, "मला थोडा वेळ कबीरसोबत घालवायचा आहे, कारण इथून गेल्यावर कदाचित पुन्हा असा वेळ मिळेल की नाही माहिती नाही." प्रियांकाच्या तोंडून हे ऐकून गौरीने तिचे दोन्ही हात धरून म्हटलं, "प्रियांका, तू खूप लकी आहेस की तुला कबीर मिळालाय. त्याच्यासोबत तू कायम आनंदी राशील. असं भाग्य मात्र सगळ्यांच्या नशिबात नसतं." हे ऐकून प्रियांकाही हसत म्हणाली, "गौरी, मी तुझ्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहे. पण गौरी, रुद्रभाऊ सुद्धा तुला खूप आनंदी ठेवतील. हो, कधीकधी न विचारता काही चुका करतात, पण आता ते खूप बदललेत आणि तो बदल आम्ही स्वतः पाहिलाय. एकदा याबाबत नक्की विचार कर आणि त्यांना एक शेवटची संधी दे." पण गौरीने प्रियांकाच्या बोलण्याला काहीच उत्तर न देता तिथून निघून गेली. गौरी हर्षसोबत बाहेर गेली होती. बराच वेळ झाला होता. इतकंच नाही तर पूर्ण दिवसही संपून गेला होता. पण तोच कबीर दिवसभर हेच विचार करून चकित होत होता की गौरी सकाळपासून एखाद्या दुसऱ्या मुलासोबत बाहेर गेली आहे, तेही तिच्या लहानपणच्या मित्रासोबत. तरीसुद्धा त्याचे रुद्रभाऊ अगदी नॉर्मलपणे आपला लॅपटॉप घेऊन कंपनीचं काम करत बसले आहेत. इतक्या लवकर बदल? हे तर एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हळूहळू दिवसही निघून गेला. सकाळ दुपार झाली, दुपारून संध्याकाळ झाली, पण गौरी अजूनही परतली नव्हती. आणि तोच कबीर ह्याच गोष्टीवर अचंबित होता की रुद्रभाऊ अजूनही अगदी शांत आहेत. थोड्याच वेळात संध्याकाळही सरून रात्र झाली आणि सगळेजण जेवणासाठी बसले.
पण गौरी अजूनही आली नव्हती. हे पाहून कबीर इकडे तिकडे पाहत म्हणाला, गौरी अजून आलीच नाही? नाही, तिने कॉल केला होता. हर्षने चित्रपट बघायचा हट्ट केला म्हणून ते दोघे चित्रपट बघायला गेले आहेत. यायला तिला थोडा उशीर होईल. प्रियंकाने कबीरच्या बोलण्याला उत्तर दिलं, पण तिचं लक्ष रुद्रकडेच होतं. आणि तो रुद्र शांतपणे आपलं जेवण संपवत होता. सगळे जेवण आटोपून आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. कबीर आणि रुद्र देखील आपल्या रूमकडे निघाले. आज कबीरला रुद्रभाऊंचं हे नवीन रूप काही केल्या पचत नव्हतं. अखेर त्याने रुद्रला अर्ध्या वाटेत थांबवून विचारलं, रुद्रभाऊ, तुम्ही खरंच ठीक आहात ना? आज गौरी पूर्ण दिवस बाहेर आहे, तरीसुद्धा तुम्ही अगदी नॉर्मल वागत आहात. जर राग आला असेल त्या हर्षवर तर मला सांगू शकता. हे ऐकून रुद्रने एकदा कबीरकडे पाहिलं. मग त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, कबीर, मी एकदा मूर्खपणा केला होता, पण ती चूक मी परत करायची नाही असं ठरवलं आहे. हे माहीत असून सुद्धा की गौरीच्या मनात काय आहे, तिला कोण आवडतं, आणि इतकं तरी मला आता कळलंय की जर मी गौरीवर प्रेम करतो तर मला तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. तिच्यावर नाही तरी निदान माझ्या प्रेमावर तरी. फक्त खंत एवढ्याचीच आहे की हे सगळं समजायला मला थोडा उशीर झाला, आणि कदाचित आता गौरी मला कधी माफ करेल की नाही हेही ठाऊक नाही. रुद्रच्या तोंडून हे शब्द ऐकून कबीर क्षणभर भावूक झाला आणि रुद्रला मिठी मारत म्हणाला, भाऊ, मला खात्री आहे गौरी तुम्हाला नक्की माफ करेल. तेवढ्यानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहून हसले आणि आपल्या रूमकडे निघाले. थोड्या वेळाने कबीर गाढ झोपला, पण रुद्र मात्र पलटत राहिला. वारंवार आपला फोन ऑन ऑफ करत राहिला. जेव्हा त्याने पाहिलं की रात्रीचे 10 वाजले आहेत तरीही गौरी आश्रमात परतलेली नाही, तेव्हा तो रूम बाहेर पडला. गेटकडे जात असतानाच गेट उघडून गौरी काही बॅग्स हातात घेऊन आत आली. समोर रुद्र उभा पाहून ती काही क्षण तशीच थांबली, पण मग त्याला दुर्लक्षित करत पुढे निघाली. तेव्हाच रुद्रने तिला हाक मारली, गौरी, यायला खूप उशीर झाला. तू तू रुद्र पुढे काही बोलणाऱ्या एवढ्यात गौरी वळून म्हणाली, रुद्र, तुम्हाला काय करायचंय? कधी येऊ, कुठून येऊ, ही माझी लाईफ आहे, तर मर्जीही माझीच असेल, आणि त्यात मी माझ्याच घरात आहे, तर मला जे वाटेल तेच करेन. नाही गौरी, तू चुकीचं समजलीस. माझा अर्थ असा नव्हता. अरे हो, सॉरी, मीच मोठी विसरभोळी आहे. आता समजलं मला तुमचं म्हणणं. तुम्हाला तर हर्षवर राग येत असेल, नाही का? जसे त्या दिवशी शुभवर आला होता. आजही मनात असेल की त्यालाही तसंच मारावं, किंवा माझ्या चारित्र्यावर शंका घ्यायची असेल. गौरीने त्याला पुन्हा बोलू न देता पुढेच म्हटलं, मिस्टर रुद्रप्रताप सिंग, मी तुम्हाला आधीही सांगितले आणि आज पुन्हा सांगते, मी मुंबई आणि तुम्हाला खूप आधीच मागे सोडून आले, म्हणून प्लीज माझ्यापासून दूर राहा आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. इतकं बोलून गौरी तिथून निघून गेली. गौरी, मी तर फक्त हेच विचारत होतो की तू बाहेर जेवलीस की नाही. पण गौरी रुद्रचं हे संपूर्ण बोलणं न ऐकताच निघून गेली. रुद्र मात्र तसाच तिथे उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. ती गेल्यानंतर त्याने डोकं वर करून आकाशाकडे पाहिलं. डोळ्यात थोडं पाणी तरळलं. त्याने एक घोल श्वास घेतला आणि आपल्या रूमकडे निघून गेला. रुद्र जाताच थोड्याच अंतरावरच्या खांबाजवळ कबीर उभा होता. रुद्र रूम बाहेर पडताच तोही त्याच्या मागे आला होता. गौरी आणि रुद्रची सगळी बोलणी ऐकून कबीर विचारात पडला. काय रुद्रभावना आपली चूक सुधारायला शेवटची संधीही मिळणार नाही? गौरीचं बोलणं ऐकून रुद्रला आज खूप धक्का बसला होता. त्याला गौरीचा तो बोलण्याचा स्वभाव अजिबात आवडला नव्हता. पण तरीही त्याने ते सगळं स्वतःच्या कारणामुळे झालं असं मानून स्वतःलाच समजावलं की आज गौरी जी काही आहे, जशी काही आहे, ती फक्त त्याच्यामुळेच आहे. काश मी ती चूक केली नसती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. कदाचित आज मी आणि गौरी एकत्र आनंदात असतो. असे विचार करताच त्याने स्वतःला शांत केलं आणि पलंगावर पडताच तो झोपून गेला. तर दुसऱ्या बाजूला गौरी पण आपल्या पलंगावर सतत वळवळत पडली होती. रुद्रशी अशा प्रकारे वागून तिलाही अजिबात बरं वाटत नव्हतं. मी का हो रुद्रसमोर गेल्यावर आपला ताबाच हरवून बसते? का मी त्याच्याशी इतकी उद्धटपणे बोलायला लागते? हे सगळं विचार करत करत गौरीनेही पूर्ण रात्र उघड्या डोळ्यांनीच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर सगळे आपापल्या कामात गुंतले होते. तर रुद्र मात्र आपला फोन वारंवार ऑन ऑफ करत थोडासा त्रस्त दिसत होता. कारण आज त्याची एका क्लायंटसोबत मोठी डील होती, जी पूर्ण होणं खूप गरजेचं होतं. मुंबईत नसल्यामुळे त्याला ती डील ऑनलाईनच सांभाळावी लागत होती. म्हणून तो बाहेरच अंगणात बसून क्लायंटच्या कॉलची वाट बघत होता. तेवढ्यात आश्रमाचे गेट उघडून हर्ष आत आला
आणि समोर बसलेल्या रुद्रला पाहून हसत त्याच्याकडे गेला. रुद्रनेही त्याला पाहून हसत सांगितलं, "बस, मी कुणाला बोलावून गौरीला पाठवतो." हे ऐकून हर्ष लगेचच म्हणाला, "नाही, गौरीला तर मी कालच भेटलो. आज तर खास तुला भेटायला आलोय." हे ऐकताच रुद्र थोडा आश्चर्यचकित झाला. "मला? मला कसली का बोलायचंय?" त्यावर हर्ष हसतच म्हणाला, "रुद्र, खरं तर मी एक विनंती करायला आलोय." हर्षच्या तोंडून विनंती हा शब्द ऐकताच रुद्र फक्त त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला, कारण त्याला अजिबात समजत नव्हतं की हर्ष नेमकं काय बोलणार आहे. हर्षने मग शांतपणे आपलं मन मोकळं केलं. "रुद्र, तुला ठाऊकच आहे की मी लहानपणापासून गौरीचा शेजारी आहे. आम्ही दोघं एकत्रच शाळेत जायचो. गौरी मला आपला मोठा भाऊ मानायची आणि मी तिचं लहान बहिणीसारखं काळजीपूर्वक सांभाळ करायचो. शाळा संपताच माझ्या घरच्यांनी मला पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं. तिथे शिकून मी एका कंपनीत सेटलही झालो. दिल्लीला गेल्यावर गौरीशी खूप कमी बोलणं व्हायचं. पण जेवढं होतं तेवढ्यात तिच्याबद्दलची सगळी माहिती मला मिळत असे. तिच्या आईच्या जाण्यानंतर ती खूप एकटी पडली होती, खूप कमजोर झाली होती. पण जेव्हा ती मुंबईत तुझ्या घरी गेली, तेव्हा पुन्हा मला तीच जुनी, आधीचीच गौरी दिसायला लागली. मला तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे. पण तरीही माझी एकच विनंती आहे. गौरीची नेहमी साथ दे. तिने खूप लहान वयात खूप दुःख सोसलंय. आता मला फक्त एवढंच हवंय की ती कायम आनंदात राहावी." हर्षचं बोलणं ऐकून रुद्रच्या मनात वेगवेगळे भाव उमटले. जेव्हा त्याला कळलं की गौरी हर्षला मोठा भाऊ मानते, तेव्हा त्याच्या मनात आतून हलकसं आनंदाचं गारूड झालं. पण हर्षच्या पुढच्या शब्दांनी त्याला दुःखही झालं. "रुद्र, तुला तर सगळं माहीत होतं गौरीबद्दल. तरीही तू तिचं मन दुखवलंस, तिला पुन्हा एकटी वाटायला लावलीस. पण आता असं होणार नाही. आता गौरी कधीही दुःखी होणार नाही, कधीही स्वतःला अनाथ समजणार नाही." हे मनातल्या मनात ठरवून रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "भाऊ, गौरीबद्दल निश्चिंत रहा. मी तुला वचन देतो, आता गौरीला कधीच एकटं वाटणार नाही. तिच्यासोबत आता तिचं एक पूर्ण कुटुंब आहे." हे ऐकताच हर्ष समाधानाने उभा राहिला. "पवार अंकल जितकी तुमच्या कुटुंबाची स्तुती करतात, आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहून खात्री झाली की गौरी तुमच्या कुटुंबासोबत नेहमी आनंदात राहील." असं म्हणतच हर्षने एक छोटंसं पॅकेट रुद्रकडे देत सांगितलं, "हे गौरीला दे, तिला आवडेल." रुद्र म्हणाला, "तू स्वतःच दे ना, मी तिला बोलावतो. तुला तिच्या हातात देताना जास्त बरं वाटेल." तेवढ्यात हर्ष लगेचच म्हणाला, नाही, मला लगेचच दिल्लीला निघावं लागेल. उशीर झाला तर अडचण होईल. आणि माझ्या न भेटल्यामुळे गौरीला वाईट वाटणार नाही, कारण ती खूप समजूतदार आहे." असं म्हणतच हर्षने ते पॅकेट रुद्रच्या हातात दिलं आणि तिथून निघून गेला. रुद्र काही वेळ ते पॅकेट हातात धरून हर्षचे शब्द मनातच पुन्हा पुन्हा विचारत राहिला. इतक्यात त्याला समोरून येताना गौरी दिसली. त्याने लगेच मागून आवाज देत तिच्याकडे जायला सुरुवात केली. गौरीही आवाज ऐकताच थांबली आणि रुद्रकडे पाहू लागली. रुद्र तिच्या जवळ जाऊन हसत म्हणाला, "गौरी, आताच हर्ष आला होता. तो थोडा घाईत होता, म्हणून त्याने खास तुला द्यायला हे माझ्याकडे दिलंय." असं म्हणत रुद्रने ते पॅकेट पुढे केलं. तेवढ्यात त्याचा फोन वाजायला लागला. फोन उचलायच्या घाईत त्याने समजलं की गौरीने पॅकेट घेतलंय, म्हणून त्याने ते हातातून सोडून दिलं. पण गौरीने अजून ते पकडलंच नव्हतं, म्हणून ते पॅकेट दोघांच्या मध्येच जमिनीवर पडलं आणि आतल्या रंगीबेरंगी काचांच्या बांगड्या फुटून तुकडे झाले. बांगड्या फुटण्याचा आवाज ऐकताच रुद्र दचकला. त्याने पटकन जमिनीवर पाहिलं, मग गौरीकडे पाहिलं. गौरीनेही लगेच वाकून पॅकेट उचललं. पण तसेच काही बांगड्यांचे तुकडे पुन्हा जमिनीवर गडगडले. ते पाहून रुद्र पूर्णपणे स्तब्ध झाला. गौरीच्या डोळ्यात मात्र अश्रू आणि राग दोन्ही स्पष्ट दिसत होते. ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, "रुद्र, हे तुम्ही काय केलंत?" सॉरी गौरी, मी लक्ष दिलं नाही. अनवधानाने झालं. मला वाटलं की रुद्र पुढे काही बोलणार इतक्यात गौरी त्याची पूर्ण गोष्ट न ऐकताच मध्येच बोलली, "लक्ष दिलं नाही? अनवधानाने झालं? अगदी तसंच ना रुद्र, जसं तुम्ही प्रत्येक वेळी माझं मन तोडल्यानंतर म्हणता की गौरी चुकून झालं?" असं म्हणताच गौरीच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले आणि तिने त्या फुटलेल्या बांगड्यानं बॅग्स हातात घेतल्या आणि तिथून निघून गेली. रुद्र मात्र थोडा हतबंब झाला की त्याची चूक नेमकी काय होती, आणि नेहमीप्रमाणे आजही गौरी त्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेतनं निघून गेली. पण यावेळेही रुद्रने स्वतःलाच समजावलं, आज गौरी जशी आहे, जशी बनलीये ती माझ्यामुळेच आहे.
तिच्या बदल्यात ती मला काहीही बोलू शकते, काहीही शिक्षा देऊ शकते. दुसरीकडे गौरीच्या डोळ्यातून येणारे अश्रू नेमके कशासाठी होते? त्या बांगड्या तुटल्यामुळे की रुद्रने केलेली एखादी जखम पुन्हा आठवल्यामुळे? दुपारच्या जेवणाच्या वेळी रुद्र सगळ्यांसोबत बसलेला दिसला नाही म्हणून पवारकाकांनी विचारलं, "अरे कबीर, रुद्र कुठे आहे? अजून जेवायला आला नाही. तब्येत ठीक आहे ना?" हे ऐकताच गौरीची नजरही रुद्रला शोधू लागली. कबीर उत्तरला, "काका, रुद्रभाऊ कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेले आहेत. ते म्हणाले होते की ते थोड्या वेळात येतील, पण आपण त्यांची वाट बघू नका." "ठीक आहे मग, तुम्ही जेवण सुरू करा." इतकं ऐकल्यावर सगळ्यांनी जेवण संपवलं. गौरी मात्र विचार करत राहिली. या अनोळखी शहरात रुद्रला अचानक कोणतं काम आलं असेल, की सकाळच्या गोष्टीमुळे तो नाराज झाला असेल? अलीकडे मला काय होतंय? रुद्रला पाहिलं की मी एवढी हायपर का होते? हेच विचार करता करता तिचं डोकं दुखायला लागलं आणि ती बेडवर जाऊन पडली. थोड्याच वेळात तिला झोप लागली. संध्याकाळही झाली पण रुद्र अजून आश्रमात परत आलाच नव्हता. गौरी झोपेतून उठून बाहेर आली तेव्हा तिलाही समजलं की रुद्र अजून परत आलाच नाही. आता तिच्या मनात भीती शिरली. कुठल्या अडचणीत तर नाही ना? मी त्याला फोन करावा का? नाही, मी फोन करू शकत नाही. जर तो नीट असेल तर पुन्हा मला चुकीचं समजून बसेल. पण खरंच तो त्रासात असेल तर काय करू मी? तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू असतानाच हवामान बदलायला लागलं. काळे ढगांनी आकाश व्यापलं आणि काही क्षणात मुसळधार पाऊस सुरू झाला. हे पाहून गौरी आणखीनच बेचैन झाली. ती थेट कबीरकडे धावली. तिने पाहिलं तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता. कान देऊन ऐकता कळलं की तो दुसऱ्या कुणाशी नाही तर रुद्रशीच बोलत होता. रुद्र काय बोलत होता ते तिला ऐकू आलं नाही, पण कबीरच्या बोलण्यावरून तिला समजलं की रुद्र जे काम करायला गेलं होतं ते पूर्ण झालंय. पण परत येताना त्याची कार बंद पडली आहे म्हणून तो मेकॅनिककडे गेला आहे आणि त्याला उशीर होत आहे. हे ऐकताच गौरीच्या मनाला रुद्र ठीक आहे हे जाणून थोडी शांतता मिळाली. ती परत आपल्या रूममध्ये गेली. पण बाहेर चालू असलेला जोरदार पाऊस बघून तिला झोप लागत नव्हती. ती सतत रुद्रला एकदा समोरून पाहण्याची इच्छा करत होती. बऱ्यापैकी वेळ निघून गेला पण रुद्र अजून आलाच नव्हता. गौरी बेचैन होऊन बाहेर आली आणि गॅलरीतून मुख्य दरवाजाकडे पाहिलं. तिचे डोळे मोठे झाले. रुद्र पावसात पूर्ण भिजून घरी परतच होता. रुद्रने दरवाजा बंद करून गॅलरीत पावसापासून वाचण्यासाठी पाऊल टाकलं तेव्हाच त्याची नजर गौरीवर पडली. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. आकाशातल्या विजांच्या कडकडाटाने दोघेही भानावर आले आणि नजरा चुकवल्या. रुद्र थोडा विचार करून तिच्या जवळ आला. गौरी स्थिर उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. रुद्रने तिच्या हातात एक बॅग दिली आणि म्हणाला, "सॉरी, सकाळची चूक मी बदलू शकत नाही, पण ती सुधारायचा प्रयत्न केलाय. कदाचित तू मला माफ करशील." असं म्हणत त्यांनी बॅग तिच्या हातात दिली आणि निघून गेला. गौरी मात्र त्या जागी शांत उभी राहिली, त्याला जाताना बघत राहिली जोपर्यंत तो नजरे आड झाला नाही. गौरी आपल्या रूममध्ये जाऊन बसली आणि बॅग उघडली. आत बघून ती थक्क झाली. हे तर अगदी हर्ष आणलेल्या बांगड्यांसारखंच आहे. म्हणजे दुपारपासून रुद्र यासाठीच कामाला बाहेर गेला होता, बांगड्या आणायला. हे विचार करून तिच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा उमटली, पण लगेच ती पुन्हा उदास झाली. "रुद्र, तुम्हाला नेमकं काय हवं आहे? कधी कधी तुमच्या वागण्यावरून वाटतं की तुमच्यासारखं कुणीच नाही, पण लगेचच काहीतरी असं करता की माझं मन तुटतं आणि मला तुमच्यापासून दूर जावं लागतं." असं म्हणत गौरीने त्या बांगड्यांचा बॅग बाजूला ठेवला आणि बेडवर झोपली. तिला काही मिनिटं झोप लागली असेल इतक्यात फोन वाजला. इतक्या रात्री कोण फोन करत असेल? असं म्हणत तिने फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर कबीरचं नाव फ्लॅश होत होतं. हे पाहताच गौरी दचकली. इतक्या रात्री कबीर का कॉल करत असेल? तिने फोन उचलला. कबीर थोडा घाबरलेल्या स्वरात म्हणाला, "गौरी, रुद्रभाऊंची तब्येत खूपच बिघडली आहे. त्यांना खूप जोराचा ताप आलाय. तुझ्याकडे काही औषधं आहेत का?" हे ऐकताच गौरीच्या हातातून फोन निसटला. तिने तो बाजूला टाकला आणि ती धावत रुद्रच्या रूमकडे निघाली.